तुम्ही म्हणाल आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे, कोणी खात नाही. रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्ष ते झालेत, रुपया पगार नाही. अख्खं गाव त्याला सर म्हणतंय आणि पगारच नाही. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. काहींनी 10 लाख भरले तर 1,500 घेतात आणि 10 लाखाचं 2% सेव्हिंगला व्याज होतंय 20,000. आणि तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते? ही जनता भ्रमात आहे. सुशिक्षित होणं म्हणजे काय होणं? चपला घालून जेवणे, उभ्याने जेवणे, आई बापा हुसकून देणे, सासरवाडीचं कल्याण करणे आणि भारीतले पिऊन गादीवर झोपणे, याचं नाव सुशिक्षित आहे का? या